शाळेसारखं सुख. तेजसच्या ऑफिसचा दिवस संपला होता, पण मनातल्या आठवणींची फाईल अजून उघडीच होती. खिडकीतून बाहेर बघताना त्याला शाळा आठवली, जिथे त्याने आनंदाचा शोध घेतला होता. तोवर 10वीचा शेवटचा पेपर आला. मी गेलो हायस्कूल सोडून. माझा वर्गातला बेंच तिथेच राहिला. तेजसला आठवले, वर्गातून बाहेर पडताना मागे वळून बघितलेला तो रिकाम्या बेंच. बाहेर जाताना कळत नव्हतं, आता येथे परत येणे नाही. अफाट रस्त्यावर आता तेजसची भली मोठी गाडी सुसाट असते. गाडी खूप मोठी आहे, पण सोबत त्यात कोणीच नसते. रस्त्यात त्याने एका सायकलला पाहिले आणि त्याला मित्रांसोबत डब्बल सीट फिरणे आठवले. त्या 4 चाकीच्या गाडीला मात्र मित्रासोबत डब्बल सीट फिरणाऱ्या सायकलीची सर येणार नाही हे त्याला मनोमन पटले. आयुष्याच्या पानावर मित्रांनो शाळेसारखं सुख नाही. आता झालो मोठा, कळते सर्व काही. शाळेतून बाहेर पडल्यावर मिटला सारा गर्व. एक हाती लॅपटॉप बॉस कामाचे मेल पाठवतो. दंग झालेल्या या कामाच्या जीवनात मग त्याला शाळेचा बेंच पुन्हा आठवतो. पण जेव्हा कळायला पाहिजे होते तेव्हा माणसाला कळत नाही, हेच खरं आहे. आता दिवसाला तेजस खूप सारे पैसे कमवून आणतो. पैसा पैसा म्हणत म्हणत तो गर्दीत हरवून जातो. पण त्याला आठवते ती भली मोठी रक्कम आणि आईचा 1 रुपया. त्या भल्या मोठ्या रक्कमेला आईने खाऊसाठी दिलेल्या 1 रुपयाच्या नाण्याची सर नाही. त्या 1 रुपयात त्याने साऱ्या जगाचा आनंद शोधला होता. कॅक हॉटेल्स आहेत आता दुपारचे जेवण करण्यासाठी. वेगवेगळ्या डिश वेगवेगळे पदार्थ खाण्यासाठी. मोठा मेनू समोर येतो, पण त्याला काहीच खावेसे वाटत नाही. त्या सगळ्या जेवणाला मात्र मित्रांसोबत शाळेत खाल्लेल्या डब्यातील साध्या पोळी भाजीच्या जेवणाची चव नाही. तेजसच्या चेहऱ्यावर आता एक शांत गोड हसू आले. आयुष्याच्या पानावर मित्रांनो शाळेसारखं सुख नाही.